आणि सर ते तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर माहिती आणखी त्या ठिकाणी पुढे देणार आहे. पाहिला स्कॉलरशिपला तर निश्चितपणे त्या ठिकाणी अतिशय उंचावणारा, शाळेचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करणारा किंवा पालकांचं नाव उज्ज्वल करणारा निकाल आपल्या प्रशासनाने त्या ठिकाणी दिलेला. त्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी जी मंडळी आहेत काम करणारी, मग त्यामध्ये आमचे अध्यापक मंडळी असेल ते अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. अतिशय जास्तीचं कष्ट त्यांनी घेतलं आणि विद्यार्थ्यापर्यंत त्या ठिकाणी जास्तीत जास्त चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं हे सगळं त्यामध्ये पालकांचाही अगदी मोलाचा वाटा आहे की पालकही बरेचसे त्या ठिकाणी एज्युकेटेड आहेत, किंबहुना त्यातले बरेचसे पालक जे आहेत ते प्राथमिक शिक्षक आहेत. आणि त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी घरी त्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यास घेतला आहे त्याचं त्या ठिकाणी फलित मिळायला हरकत नाही की आजचा लागलेला जो निकाल आहे की आपण येताना आता गेटमध्ये पाहिलेला असं आम्ही फ्लेक्स तयार केला आहे. विद्यालयामध्ये फ्लेक्सवरती त्या ठिकाणी नावं पुरत नाही अशा पद्धतीचा निकाल त्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे दिलेला आहे. आता या नवीन जे आता आपण यावर्षी बसवणार आहेत मुलं 5वीचे असतील किंवा 8वीचे असतील यांच्यामध्ये आणखी ही जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे की या 50 जो आकडा आपला आहे तो त्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी विद्यार्थी लागावे अशा पद्धतीचं सहकार्य पालकांचे असणार आहे, आमचं सर्वांचं असणार आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण ही जी काय एसडी पॅटर्नवाली मंडळी आहेत यांचं आपण जी काय 2 पुस्तकं ते देत आहेत, त्यानंतर सॉफ्टवेअर त्यांचं आहे, ॲप आहे किंवा त्या ठिकाणी फाउंडेशन बाबत प्रश्नपत्रिका संच असेल या सर्वांबाबत त्या ठिकाणी ते माहिती देणारच आहे. यांची आपण त्या ठिकाणी 4 वर्षापासून या सगळ्या मटेरियलचा वापर करतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारचं यश निश्चितपणे मुलांनी त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळवलेलं आहे. मुलांचंही अतिशय त्यामध्ये कष्ट आहे, योगदान आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या यशापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकलोय. सरांनी आता सांगितलेलं आहे की राज्यामध्ये आपल्या गुणवत्ता यादीमध्ये त्या ठिकाणी 4 विद्यार्थी लागलेले आहेत. 5वीचे 2 विद्यार्थी असतील, 8वीचे त्या ठिकाणी 2 विद्यार्थी असतील आणि याच्या पाठीमागं त्या ठिकाणी त्यांना अध्यापन करणारे, मार्गदर्शन करणारे जे अध्यापक आहेत या सर्वांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी या यशापर्यंत आपण जाऊ शकलेलो आहे. आता या ठिकाणी आपण 5वी आणि 8वी त्या ठिकाणी बोलवणार होतो, परंतु 8वीचे वर्ग सकाळी सुटून गेलेले आणि त्यामुळे 5वीच आपण त्या ठिकाणी इथं बोलवलेली आहे. पालक मात्र दोन्हींचे 8वी आणि 5वी या दोघांची त्या ठिकाणी पालक बोलवलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान, याहीपेक्षा चांगलं त्या ठिकाणी निकाल आपल्याकडून त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचं योगदान प्रत्येकाने द्यावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी प्रशासनाला आहे. जास्तीचा वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे मी घेणार नाही कारण माझ्याकडे पालक त्या ठिकाणी खाली थांबलेले आहे. यावर्षीचा जर निकाल पाहिला सर्वार्थाने तर अगदी स्कॉलरशिपचाच नाही तर 12वीचा 10वीचा सगळा निकाल अतिशय उंचावलेला आहे आणि याला सगळ्यात कारणीभूत आहे हे तुमचं अगदी मुलाचं सहकार्य जे लागते त्या सहकार्यामुळं आम्ही त्या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी नियमावलीत केल्या आहेत किंवा शिस्तीच्या बाबतीत आम्ही थोडासा विचार केला आहे, त्याचे या ठिकाणी हे निश्चितपणे फलित आहे आणि त्यामुळे या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा विचार करावा लागेल आणि त्या ठिकाणी याच्याहीपेक्षा सुंदर निकाल पुढच्या वर्षी कसा लागेल ही निश्चितपणे जबाबदारी आपल्या सर्वांवरती त्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. 50 पेक्षा हा आकडा क्रॉस झाला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, त्याच्या अलीकडे मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे येता कामा नये. त्यामुळं सगळ्यांना त्या ठिकाणी माझं आव्हान असेल की मुलांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे, शिक्षकांनी घेतलेल्या कष्टापेक्षा जास्तीचं कष्ट आणखी यावर्षी दाखवलं पाहिजे, घेतलं पाहिजे आणि याच्याही पेक्षा त्या ठिकाणी आणखी आपल्याला चांगलं काय करता येईल, मुलांना निश्चितपणे काय देता येईल, त्यासाठी काय आपल्याला त्या ठिकाणी योजना राबवावं लागतील हे पालकांनी पण आम्हाला त्या ठिकाणी सुचवलं पाहिजे. आणि पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं त्रिकूट ज्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला एकत्र येईल, ज्यावेळेला त्या ठिकाणी समन्वयाने आपण तिघेही काम करू त्यावेळेला निश्चितपणे याच्यापेक्षाही त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची मुलं, चांगल्या दर्जाचा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही याबाबत त्या ठिकाणी तीळ मात्र मला शंका आहे. सगळं सहकार्य तुमचं नेहमीच असते, याहीपेक्षा जास्त सहकार्य आपण त्या ठिकाणी आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी देणार अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय. या मुलांना त्या ठिकाणी या वर्षासाठी स्कॉलरशिपसाठी शुभेच्छा देतोय आणि आता जे या ठिकाणी हे संचालक आलेले आहेत एसडी पॅटर्नचे जगदानी सर आणि त्यांची सगळी टीम यांना त्या ठिकाणी विनंती करतोय की अतिशय चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना पालकांचं प्रबोधन त्या ठिकाणी करावं आणि
जास्तीत जास्त निकाल आपला कसा वाढेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी विचार करून जाणार आहोत. मला त्या ठिकाणी बोलण्याची थोडी संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्या संयोजकांचं त्या ठिकाणी निश्चितपणे धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.